पुण्याच्या सरकारी रुग्णालयात सुमती मृतदेह सहाय्यक म्हणून काम करत होती. तिचा स्वभाव कणखर आणि धैर्यशील होता. एका रात्री तिचा सहकारी विनायक अचानक सुट्टीवर गेला. रात्री 2:30च्या सुमारास एक नर्स सविताकडे आली आणि तिने मृतदेह ताबडतोब शवघरात न्यावा लागेल असे सांगितले. रुग्णालयाचे लांबट कॉरिडॉर पूर्णतः शांत होते. सुमती मृतदेह ठेवलेला स्ट्रेचर धक्का देत शवगृहाच्या दिशेने निघाली. ती चालत असताना थंड वाऱ्याचे झोत तिच्या अंगावर येत होते. जशी ती शवगृहाजवळ पोहोचली, स्ट्रेचरच्या चाकाने अचानक काम करणे बंद केले. सुमतीने स्वतः प्रयत्न केला, पण चाक हलले नाही. ती गोंधळून गेली. तेवढ्यात तिला एक माणूस धोतर कुर्ता घालून कॉरिडॉरमध्ये जाताना दिसला. सुमतीने त्याला हाक मारली, "ऐका, तुम्ही थोडं मदत करू शकाल का?" तो माणूस ताबडतोब तिच्या जवळ आला आणि म्हणाला, "नक्की, मी काय मदत करू शकतो?" सुमतीने त्याला परिस्थिती समजावून सांगितली. त्या माणसाने स्ट्रेचर धक्का मारून शवगृहाच्या दारापर्यंत पोहोचवले. त्या माणसाने सविताला विचारले, "हे काम करताना तुम्हाला भीती वाटत नाही का?" त्यावर सविता म्हणाली, "नाही, मी हे काम गेली 4 वर्ष करते. पूर्वी मला भीती वाटायची, पण आता सवय झाली आहे." तो माणूस म्हणाला, "तुम्ही खूप शूर आहात." दोघांनी मिळून मृतदेह योग्य ठिकाणी नेला. काम संपल्यानंतर सुमतीने त्याला धन्यवाद देण्यासाठी मागे वळून पाहिले, पण तो माणूस तिथून गायब झाला होता. सुमतीला ते थोडं विचित्र वाटलं, पण तिने त्याकडे दुर्लक्ष केलं. तिने शवगृहात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या मदतीने मृतदेह उचलून लॉकरमध्ये ठेवण्याची तयारी सुरू केली. मृतदेहाच्या चेहऱ्यावरचं कापड थोडंसं हललं आणि सुमतीने मृतदेहाचा चेहरा पाहिला. तिच्या अंगावर काटा आला. ते मृतदेह आणखी कोणाचे नसून त्या नर्सचं होतं. हो, तीच नर्स जिने सुमतीला मृतदेह नेण्यास सांगितले होते. मजबूत व्यक्तिमत्वाची सुमती आज पहिल्यांदाच घाबरली होती. तेवढ्यात शवगृहाच्या अंधार कोपऱ्यातून हलक्या आवाजात शब्द ऐकू आले, "थँक यू सुमती."